धन्यवाद सर. आपण ऐकत होतात श्रीगोंदा भूषण ॲडव्होकेट सचिनजी ओव्हाळ सरांना. थँक्यू सर. यानंतर मैदानामध्ये सामना आपण पाहणार आहोत वाळकी विरोधामध्ये पिंपळगाव असा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. यानंतर चला वाळकी संघाला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला बॅटर्स चला. पिंपळगाव संघ बॅटर्स चला आतमध्ये. तीन षटकांचा सामना राहील. 3 षटकांचा सामना आहे. याचे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 3 षटकांचा सामना इथून पुढे पाहायचा आहे मैदानामध्ये. चला 4 षटकांचा सामना राहील. चला 4 षटकांचा सामना आहे इथून पुढे आपल्याला पाहायचं आहे. हा सामना 4 षटकांचा राहील. त्याच्यानंतर सर्व सामने 3 षटकांचे राहतील. चला सामन्याला सुरुवात होते मैदानामध्ये. वाळकी विरोधामध्ये पिंपळगाव असा सामना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. दोन्ही संघांना सामना जिंकणं बंधनकारक असणार आहे. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. दोन्ही संघांना सामना विजयी होणं बंधनकारक असणार आहे. पाहायचंय 4 षटकांचा सामना आहे. इथून पुढे सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ, सामन्याचा श्री गणेश होतो या ठिकाणी. चला अधिकचा वेळ न घेता आपण सामना सुरू ठेवायचा आहे. स्पीडअप करायचंय. भरपूर टाइम झालेला आहे. चार षटकं हाताळण्यासाठी आपल्याकडे 15 मिनिटांचा कालावधी असणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. 4 षटकं पूर्ण करण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी आहे. चला सामना सुरू होणं बंधनकारक आहे. वाळकी विरुद्ध पिंपळगाव असा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. पाहायचं आहे सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ आणि सामन्याचा श्री गणेशा पाहायचा आहे. पहिला चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक त्या ठिकाणी, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतं त्या ठिकाणी. एवना 2 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय. ऋषिकेश नातू ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. 2 धावा येताना पाहिल्या. आपल्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहतोय. संघाचं अकाउंट ओपन होतं 2 धावेने आपण पाहतोय मैदानावरती. ऋषिकेश नातू पाहायचं इथून पुढे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का पिंपळगाव संघाला, एक मोठा मासा गळायला लागतोय. डीजे चला बॅटर्स चला आतमध्ये. बॅटर्स न्यू बॅट्समन अक्षय लडकात. या आधीच्या टीमचा, या आधी ज्यांनी अतिशय बहारदार काम केली असा अक्षय लडकत मैदानावरती पाहतोय आपण. एक बहारदार कामगिरी पाहिली होती आपण अक्षय बॅटमधून. एक आक्रमक खेळी या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिली. संघाला विजय मिळवून दिला होता. इथून पुढे किती धावांचा डोंगर उभा केला जातो इथून पुढे पाहायचं आहे आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील भालेराव पाहायचंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. अतिशय बहारदार चेंडू हाताळला
आपण पाहिला मैदानावरती आता स्वप्नील भालेराव गोलंदाजी मार्गावरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे या पहिल्या षटकामध्ये आपण मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. कोणती धाव नाही आहे चेंडूवरती. पहिलं षटक सुरू असताना धावपलकीवरती धावा आहेत त्या 2 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 2 धावा धावपलकीवरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. वाळकी विरोधामध्ये पिंपळगाव असा सामना असणार आहे. एक पुन्हा एकदा एक बहारदार गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे मैदानावरती. स्वप्नील भालेराव या सामन्यासोबत महत्त्व त्यांना माहीत असणार आहे. इथून पुढे हा सामना जिंकणं दोन्ही संघांना बंधनकारक आहे. पाहायचंय पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एवढा 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एवढा 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानामध्ये धावपलकीवरती 3 धावा. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये स्वप्नील भालेराव यांची आपण पाहतोय मैदानावरती. एका षटकाच्या खेळ संपलाय 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचंय. टीम मीटिंग अलाउड नसणार आहे. चला सामना सुरू ठेवा. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती संतोष भालेराव दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील मैदानामध्ये. पाहायचं इथून पुढे धावपलकीवरती 3 धावा. थोडंसं प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न केला आहे वाळकी संघाने. आपण गोलंदाजी मार्गावरती पाहतोय संतोष भालेराव इथून पुढे दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील मैदानामध्ये. सामना चालू ठेवा. स्पीडअप करायचंय. अक्षय लडकत इथून पुढे 1 स्ट्राईक पाहिजे आपल्याला. कशा प्रकारे फलंदाजी करतो इथून पुढे अक्षय लडकत 1 स्ट्राईक पाहायचं आहे. मला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली चेंडूची फील्ड होतपर्यंत 1 धाव एव्हाना त्या ठिकाणी पुरते. सुंदर फेकी सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एव्हाना 1 धाव. 4 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. दुसरं षटक सुरू आहे मैदानामध्ये. संतोष भालेराव गोलंदाजी मार्गावरती. पाहूया पुढील चेंडू. ऋषीनाथू 1 स्ट्राईक इथून पुढे पाहायचंय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मारले चेंडू. 1 धाव एव्हाना पुढे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय त्या ठिकाणी. एव्हाना आणि पाहायचंय त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. आमच्या समोर त्या ठिकाणी गप्पर खान सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण या ठिकाणी पाहतोय. निर्णय मात्र प्रत्यक्षात आहे. दुसऱ्या आयडीला पाठव. आयडी सेट कर. आवाज कुठे येतोय. आणि फलंदाज सस्पेन्स ती माईक बंद करा की तुम्ही इथं काही म्हणतात. हो सर परतीन चाललंय. माईक नका ना वाजवू. आणि फलंदाज बाद होतो या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय आपण या ठिकाणी पाहतोय.
ऋषी नातू या ठिकाणी थोडंसं थांबावं लागतं. ऋषी नातू यांना फलंदाज बाद होत आहेत. धाव बाद आपण पाहतोय मैदानावरती. चला न्यू बॅटर, चला आतमध्ये. पाच धावा धावपलिकेवरती आपण पाहतोय. संकेत काकडे ऑन स्ट्राईक. इथून पुढे पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. संतोष भालेराव गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिली. 5 धावा धावपलिकेवरती आपण पाहत. संकेत काकडे पाहायचंय इथून पुढे किती धावांचा डोंगर जमवता येत आपल्या संघासाठी. इथून पुढे पाहणं गरजेचं राहणार आहे. पाहूया. पहिला चेंडू पाहायचंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि एक टप्पा घेत चेंडू सरळ सीमेरेषे बाहेर. 4 रन चौकार. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना मधून एक बहारदार चौकार येताना पाहायला मिळाला आपल्याला मैदानामध्ये. धावपलकेवरती धावा आहेत त्या तब्बल 9 धावा. आमचे गुणलक या ठिकाणी कळवत आहेत. रेहान खान सर 9 धावा पाहायचंय. संकेत काकडे एक चौकार ठोकलाय मैदानामध्ये. पाहायचंय इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा रिव्हर्स पूलचा फटका आणि षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. संकेत काकडे ऑन फायर. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी. षटकार. बाकी काय करणार मी काम करू. धावपलकेवरती धावा पाहिलं तर तब्बल 15 धावा धावपलकेवरती. संकेत काकडे प्रतिस्पर्धी संघावरती एक तुटून पडलेला दिसतोय आपण पाहायला मिळतोय या ठिकाणी. एक चौकार एक षटकार पाहायला मिळतोय संकेत काकडे यांच्या बॅटमधून. एक बहारदार षटकार आपण मैदानावरती पाहिला. 15 धावा धावपलकेवरती पिंपळगाव संघ. पाहूया पुढील चेंडू पाहायचंय. पुन्हा एकदा मॉडेल चेंडू त्या ठिकाणी पाहायचं. एक धाव एवाना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एवाना एक धाव. 16 धावा धावपलकेवरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 16 धावा धावपलकेवरती आपण पाहतोय. पाहूया पुढील चेंडू. अक्षय लडकत ऑन स्ट्राईक असणार आहेत. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करते इथून पुढे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकेवरती 16 धावा. चला स्पीडअप करायचंय. टीम मिटिंग अलाउड नसणार आहे. 4 षटकं हाताळण्यासाठी आपल्याकडे 15 मिनिटांचा कालावधी असणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे स्पीडअप करा. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे. चला वळकी संघ. वळकी संघाला विनंती आहे स्पीडअप करा. चला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामना चालू ठेवणं बंधनकारक राहणार आहे. अधिकचा वेळ न घेता सामना सुरू ठेवा. दोन षटकांचा खेळ संपला. 16 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनोद चोरमले इथून पुढे तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल मैदानामध्ये. पाहायचंय. पाहूया विनोद चोरमले कशा प्रकारे गोलंदाजी करतोय इथून पुढे. रिव्हर्स पूलचा फटका. संकेत काकडे डिक्लेरेशन झोन. 2 धावा. धावपलकेवरती 18 धावा आपण पाहतोय. संकेत काकडे मात्र एक बहारदार फलंदाजी करतायत मैदानामध्ये आपण पाहतोय. एक रिव्हर्स पूलचा षटकार आपण पाहिला. एक
चौकार येताना पाहिला आपण या अगोदरच्या षटकामध्ये एक बहारदार कामगिरी केली होती. आता आपल्याला 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये येताना दिसत आहेत. अठरा धावा धावपलकीवरती आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये विनाथ चोरमले मारलेला चेंडू आणि पाहायचंय त्या ठिकाणी 4 रन चौकार 4 धावा. चौथ्या 12 वाजले. 22 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. संकेत काकडे एक मोठं आक्रमण चढवतोय प्रतिस्पर्धी संघावरती. एक बहारदार खेळी करतायत मैदानामध्ये आपण पाहतोय. 22 धावा धावपलकीवरती असताना पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा रिवर्स पूलचा फटका खेळायचा होता, परंतु निर्धाव चेंडू होता त्या ठिकाणी. कोणती धाव नसणार या चेंडूवरती, निर्धाव चेंडू. धावपलकीवरती 22 धावा आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली मैदानामध्ये. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायचंय क्षेत्ररक्षक कोणताही नसणार आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. सव्वीस धावा धावपलकीवरती. संकेत काकडे 7 चेंडू मध्ये 21 धाव्यांची एक मोठी खेळी संकेत काकडे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय मैदानावरती. एक आक्रमक फलंदाजी पाहायचं येथून पुढे. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू होता विनोद चोरमलेचा आपण पाहतोय या ठिकाणी. निर्धाव चेंडू. पाहूया पुढे येईल चेंडू पाहायचं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावफलकेवरती नजर टाकल्यास धावफलके धावा दिसत आपल्याला. 27 धावा धावफलकेवरती. तीन षटकांचा खेळ संपतोय. धावफलकेवरती 27 धावा. चला स्पीडअप करायचंय. चला अधिकचा वेळ न घेता सामना सुरू ठेवणं बंधनकारक असणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 4थ्या षटकाला सुरुवात होते. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अजय भालेराव 4थ्या षटकाला सुरुवात करतील मैदानामध्ये. चला स्पीडअप करा. चौथ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. संकेत काकडे ऑन स्ट्राईक. अतिशय बहारदार खेळी आतापर्यंत पाहतोय आपण मैदानावरती. संकेत काकडे यांच्या बॅटमधून एक बहारदार खेळी येताना मैदानावरती पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही संघांना हा सामना जिंकणं बंधनकारक असणार आहे. इथून पुढे पाहायचंय मैदानावरती संकेत काकडे शेवटच्या षटक मैदानामध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत. पहिला चेंडू पाहायचा त्या ठिकाणी 1 धाव एवना पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी. एवना 1 धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावरती. 28 धावा धावपलकीवरती. 28 धावा धावपलकीवरती पाहतोय. अजय भालेराव गोलंदाजी मार्कवरती. स्पीडअप करा. स्पीडअप करा. स्पीडअप. पाहूया पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी.
डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावपलीवरती धावा आहेत त्या तब्बल 30 धावा धावपलीवरती आपण पाहतोय. अक्षय ललकत ऑन स्ट्राईक 30 धावा धावपलीवरती. चौथं षटक सुरू आहे मैदानामध्ये. अजय भालेराव गोलंदाजी मार्कवरती. प्रवीण थोरात यांनी स्टेजवरती यायचंय. प्रवीण थोरात पुन्हा एकदा पाहायचं. फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी. भारदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. एवाना एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते मैदानावरती. 31 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अजय भालेराव एक सुंदर षटक हाताळतोय आतापर्यंत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय अजय भालेराव यांची आपण मैदानावरती. पाहूया मारलेला चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन 2 धावा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. पाहूया निर्णय काय असणार आहे इथून पुढे. फेअर डिलिव्हरी आहे. चला तेहतीस धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. अजय भालेराव एक सुंदर षटक हाताळतोय आतापर्यंत. एक बहारदार गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती. पाहायचंय संकेत काकडे इथून पुढे. पाहायचंय एक धाव एवाना पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसला आहे त्या ठिकाणी. एक धाव एवाना पूर्ण होते. धावपलकीवरती धावा आहेत त्या 34 धावा धावपलकीवरती. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. अजय भालेराव एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आतापर्यंत. एक कोणताही मोठा फटका प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी खेळू दिलेला नाहीये. पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एवाना एक धाव त्या ठिकाणी येते. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय या ठिकाणी. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी गप्पर खान सर आहेत. चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी. चला 4 षटकांचा खेळ संपलाय मैदानावरती. धावफलकीवरती धावा आहेत त्या 35 धावा आणि जिंकण्यासाठी 36 धाव्यांचं आव्हान. 24 चेंडूमध्ये 36 धाव्यांचं आव्हान आहे वाळकी संघाला. चला वाळकी संघ चला. सलामीचे 2 बॅटर चला आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावून घ्या पिंपळगाव संघ. चला स्पीडअप करायचंय. अधिकचा वेळ न घेता सामना चालू ठेवणं बंधनकारक असणार आहे. चला स्पीडअप करायचंय. 2 बॅटर चला लवकर. क्षेत्ररक्षण लावून घ्या पिंपळगाव संघ. चला स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करून घ्या. अधिकचा वेळ न घेता सामना चालू राहणं बंधनकारक आहे. इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. 4 षटकांमध्ये 4
36 धाव्यांचं आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ऋषी नातू पहिल्या षटकारात सुरुवात करतील मैदानामध्ये. चला सामना सुरू करा. पाहताय स्वप्नील भालेराव ऑन स्ट्राईक आपण मैदानावरती पाहतोय. लेग स्प्रेची घोषणा मैदानावरती होते. पहिला चेंडू पाहायचंय त्या ठिकाणी एक कव्हर पॉइंट फोडलाय. 4 धावा चौकार. एक बहारदार चौकार आपण पाहतोय मैदानावरती. पहिल्याच चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळाला मैदानावरती. स्वप्नील भालेराव यांच्या बॅटमधून दणदणीत खणखणीत असा चौकार. पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा बहारदार चौकार. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार येताना पाहतोय मैदानावरती आपण. 8 धावा धावपलकीवरती ऋषी नातू गोलंदाजी मार्कवरती 8 धावा धावपलकीवरती आहेत आपण पाहतोय. 2 सलगचे 2 चौकार एक आपण पाहतोय मैदानावरती. पाहूया पुन्हा एकदा पाहायचं मानलं चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण संकेत काकडे यांचं त्या ठिकाणी पाहतोय. एव्हाना 2 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावरती. 10 धावा धावपलकीवरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 10 धावा आपण पाहतोय मैदानावरती आहेत. स्वप्नील भालेराव 2 चौकार खेळत 10 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय मारलेलं चेंडू आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा 4 रन चौकार. एक बहारदार खेळी आतापर्यंत पाहतोय या षटकामध्ये. 14 धावा धावपलकीवरती स्वप्नील भालेराव यांच्या बॅटमधून 3 चौकार येताना आपण पाहतोय मैदानावरती या षटकामध्ये. ऋषी नातू मात्र या षटकामध्ये थोडंसं महागड ठरतोय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचं मारलेलं चेंडू आहे त्या ठिकाणी. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा एव्हाना त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता का पाहायचंय. एव्हाना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. 16 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 16 धावा. पुन्हा एकदा मारलेला फटका त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1 धाव एव्हाना पूर्ण होते. 17 धावा धावपलकीवरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानावरती. 17 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. स्पीडअप करायचे. चला 17 धावा धावपलकीवरती. 18 चेंडूमध्ये 19 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय. स्वप्नील भालेराव ऑन स्ट्राईक. पहिल्या षटकामध्ये एक आक्रमक खेळी आपण स्वप्नील भालेराव यांच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती ऋषी नातू पाहतोय आपण. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय आणि खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. 4 धावा येताना पाहतोय मैदानावरती आपण धावपलकीवरती. 21 धावा. 21 धावा धावपलकीवरती. 17 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. 17 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. पाहूया. पुन्हा एकदा मारलेला फटका त्या ठिकाणी पाहायचंय आणि षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका.
षटकार बंदुकीतून सुटलेली एक स्वतः गोळी आपण पाहतो या ठिकाणी. षटकार. सोळा चेंडूमध्ये 9 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानावरती आपण. एक आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय स्वप्नील भालेराव यांची. पुन्हा एकदा पाहायचंय स्क्वेअर चेंडू असेल. वाईट चेंडूची घोषणा होती. मुख्य पंच शरद खोले सर, स्कोरलेग पंच गणेश पवार आपण या ठिकाणी पाहतोय. 8 धाव्यांची गरज इथून पुढे. पुन्हा एकदा पाहायचं आणि स्वप्नील भालेराव यांना थोडंसं थांबावं लागतंय. झेल बाद. पहिला धक्का बसतोय संघाला. चला बॅट्समन, चला बॅट्समन, चला पटकन आतमध्ये. न्यू बॅटर, चला पटकन आतमध्ये यायचंय. स्पीडअप करायचं आपल्याला. अधिकचा वेळ न घेता सामना सुरू राहणं बंधनकारक आहे. पंधरा चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. 15 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आणि फलंदाज बाद. एक धाव एवढा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचंय. रनआउटची मोठी संधी आहे त्या ठिकाणी पाहायचंय. क्षेत्ररक्षण थोडं खराब होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये. 3 धावा एवढा पूर्ण होत आहेत मैदानावरती आपण पाहतोय. अजूनही चार धावा पूर्ण होत आहेत पाहायचंय मैदानावरती. 13 चेंडू 4 धाव्यांची गरज पाहायचंय. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन 2 धावा. 12 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. 12 चेंडू आणि 2 धावा. चला 12 चेंडू आणि 2 धावा. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. चला पटकन स्पीडअप करायचंय. अधिकचा वेळ न घेता सामना सुरू राहणं बंधनकारक आहे. चला स्पीडअप करा पटकन. 2 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज पुढे पाहायचंय. पाहूया. एक धाव एवढा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसणार आहे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. हॅलो, वाळकी संघ